नमस्कार. मी दीपाली माने, इस्लामपूर शिवनगर. ही माझी आई सुशीला माने आणि फादर साधू माने. मी शुगर मला भरपूर झाली होती. HbA1c वाढलं होतं माझं आणि आईचाही प्रॉब्लेम, म्हणजे आमच्या सगळ्याच घरामध्ये प्रॉब्लेम. पण मी एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे मॅडम भेटल्या, अर्चना पाटील मॅडम, रुपाली मॅडम भेटल्या. त्यांच्या माध्यमाने मला आर्थो प्लस पावडर माझ्या लाईफमध्ये आलं. माझं शुगर आणि HbA1c एवढं वाढलं होतं की सारखं झोप, लेझी, उत्साह नाही. कुठे जायचं म्हटलं फक्त मनात म्हणायची की उद्या जायचं आहे, मग मी तशी तिथेच ठेवायचं काम घरातच, उद्या आणू असं व्हायचं. मला कुठल्याही कामामध्ये हे नव्हतं, काय फ्रेश नाही. झोप, आत्ता मी जशी दिसते फ्रेश व्हिडिओमध्ये, तशी अजिबात फ्रेश नव्हते मी. असं ड्राउझीपणा. आणि त्याच्यानंतर मला काम करताना, आणि मुळात माझ्या शुगरमुळे काय झाली, लेफ्ट साईड माझी पूर्ण डेड झाली होती, मृत झाली होती, कंप्लीट मृत. उतरताना मला राईटने सगळं काम करायचं, राईटने उतरायचं. पण मी तसं आलं, गाडीत बसायचं झालं तरी मला 2 हात धरल्याशिवाय गाडीत चढता येत नव्हतं. टू व्हीलरला बसायचं म्हटलं तर समोरचं चालवणाऱ्याच्या शोल्डरला पकडायचं, तेव्हा मी त्या टू व्हीलर बसणार. रिक्षात सुद्धा बसायचं म्हटलं तरी मला पकडल्याशिवाय रिक्षात बसता येत नव्हतं. ते झाली माझी सगळी प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर मग ती बाजू माझी आहे ना डेड झालेली, अर्धी बाजू ही. परत फ्लशला हात जायचा नाही, मला टॉयलेट वॉश करता येत नव्हता. परत ही बाजू एवढी डेड झाली होती, मृत पावल्यामुळं ना अशी एकमेकांना घासत होती. आणि हे पूर्ण लॉक झालं होतं, सगळंच लॉक झालं होतं कंप्लीट. असं हे इकडे असं म्हणजे आत्ता माझा चेहरा खूप छान दिसतोय. आणि अगोदर आपले व्हिडिओ घेतलं तर ती दिसतेच ही डेड माझी ही झालेली बाजू. आता बऱ्यापैकी मी ह्या साईडने सगळं काम करते आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे जर प्रोडक्ट आलं नसतं, आर्थो प्लस पावडर, राहुरी अहमदनगरचं, तर मी ICUमध्येच गेले असते, अँजिओप्लास्टी झाली असती, किंवा मला अर्धांगायू पॅरालिसिसच झाला असता. पण कुठेतरी मी पण नर्सिंग काम करत होते, गव्हर्नमेंट सिस्टर आहे. 2011ला कमी केलं आम्हाला, त्याच्यानंतर मी प्रायव्हेट जॉब करत होते. आणि ते करता करता मला कसं काय माहिती का, बाहेर जायला आवडतं, बोलायला आवडतं आणि कार्यक्रमात जायला आवडतं, जाऊन तिथे काहीतरी चांगलं मिळेल या उद्देशाने मी सगळीकडे फिरत असते. आणि का मला तसा आजारच होता, म्हणून मी गेले आणि त्या कार्यक्रमामध्ये आर्थो प्लस पावडर आली माझ्या लाईफमध्ये. आणि खूप आनंद, खूप छान. दोघांना, मॅडमना आणि सरांना आमचे खूप 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 धन्यवाद आहेत. आणि असेच सगळ्यांना रिझल्ट येण्यासाठी हा आता आमचा व्हिडिओ करतायत मॅडम आणि सर. तर हाच असा उद्देश आहे की तुम्ही बिनधास्त 100%, 1000% तुम्ही डोळे झाकून बिनधास्त हे तुम्ही औषध म्हणता येणार नाही त्याला, सप्लिमेंट आहे ती, बिनधास्त तुम्ही घ्या. माझ्या आईचा मोठा प्रॉब्लेम, माझाही मोठा प्रॉब्लेम, माझ्या आईचा इतका प्रॉब्लेम होता, 7-8 वर्ष झाली ती जागेवर होती. मी 16पासून आजारी, एका उठता येत नव्हतं तिला. आणि तिला मुंग्या, एक पाऊस चालला, गोळ्या घेतल्या त्याने पण काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवसापासून माझं लॉकच झालं. तिथल्या इथं पण उठायला, चालायला आहे ना. त्या नातीच्या लग्नाला गेले होते, तिथं मला असं हे झालं, चालताच येणं. त्याच्यानं भरपूर इस्लामकडे डॉक्टर केले, इचलकरंजी केली, सातारा, कराड केलं, तरी मला फरक नाही. काय तेच नंतर मुंबई केली, तर मुंबईत सुद्धा काय फरक आला नाही. आणि आता माझी मुलगी त्या एका कार्यक्रमाला गेली असताना ते हे प्रोडक्ट तिला ते सांगितलं, त्यामुळे ती घेऊन आली. आता घेऊन आली, आई घे. म्हणजे माझा म्हणजे विश्वासाचा बसत नव्हता, एवढ्या गोळ्या खाल्ल्या तरी मला काय फरक पडला नाही. त्यात अशी वैतागली होते, खड्डा मला सुद्धा वाटायचं पायथ्याने उतरताना सुद्धा, चालताना भरपूर कमरेपासून इथपर्यंत मुंग्या, अक्षरशः मी रडली. अजून तो प्रसंग आठवला ना तरी मला ते रडायला येतं. पण माझ्या नातीनं माझं केलं जरा, कपडे वगैरे, जेवण बाहेरचं आणायचे, विकत जेवण आणायचे, भरपूर तिनं केलं. आणि कपडे तेवढे धुवायचे ती. नंतर मला जरा फरक पडल्यावर मी हे करायला लागले. आता मी जाताना परत मुंबईला गेले, तेव्हा हे प्रोडक्ट घेऊन गेले होते अगदी ती मला म्हणते, आई भांडं हे आंघोळीचं उचलू नको. तर मी काय तिला म्हणते, अगं सोनू नाही, आता मी एकदम फ्रेश झाले, माझ्यात पॉवर आले, असं मी तिला नातीला सांगते. ती सगळ्यांना सांगितलं, आई म्हणते पॉवर आले, आई म्हणते पॉवर आले. आपल्या पप्पाला पण सांगले, मम्मीला पण सांगते.
आई जपून, आई चाल जपून. अजून पण ती म्हणते आई स्पीड कमी कर चालते. माझं स्पीड पहिल्यापासूनच पण वाकडी चालायची, आता मी सरळ चालते. सरळ चालते, व्यवस्थित चालते. आता सगळे विचारतात काय केलं तुम्ही. त्यांना पटत नाही सांगितलं तरी एखाद्याला. मी इतकं सांगते, इतकं प्रयत्न करते मी सांगण्याचा. विचारतात मावशी काय तुम्ही औषध घेतलं काय, तुला पटेल तर सांगेन मी, नाही तर नाही सांगत मी. पण नाही 100% डोळे झाकून औषध घ्या हा? असं नाही, सांगायचं ते आपण. सरळ विचारलं पाहिजे ना त्यांनी पण मला बसून इथं या म्हणून. कुठलं घेतलं औषध तुम्ही? हा, मग ते सांगायचं हा, आपण. मग कितीचं घेतलं डायरेक्ट हा, विचारतात. मग सांगायचे सांगितलं डायरेक्ट मी. सांगायची. 5,600 300 हा. सांगते मी त्यांना. हा, मग त्यांना सांगायचं असं आपण डॉक्टर गेल्यानंतर त्यांची जातो केस ना. पेपर फी किती आहे? हो. 1 मिनिट, व्हिडिओ आपला चालूच आहे. हो. केस पेपर फी 500 असते, 500 रुपये असते. डॉक्टरची औषधं 1,500ची असतात. परत रिक्षा असते, आपली गाडी असेल तर डिझेलचा खर्च आला, मग ते इन्क्लूड असं आपल्या 7-8 हजार जातच ना. बरं, आता एका घरात एकच आपण आजारी नसतो, घरामध्ये आपण सगळेच आजारी असतो. मग आपला असा 20-30 हजार खर्च जातोच, हो. पण तो दिसत नाही आपल्याला. नाही दिसत. मग आपले 5,300 समोरच्याने सांगितले तर भरपूर वाटतात. तर ते भरपूर न वाटता तर त्याला समजावून सांगायचं आपण की हे तुम्ही 5,300 ही फार किरकोळ किंमत आहे आणि तुम्ही लाईफ टाईम ह्याच्यातून बरे होणार आहे. असं नाही की बाबा ॲलोपॅथीचं तात्पुरतं 2 महिन्याने अँटीबायोटिक घेतली की बरं वाटतं, परत जावं लागतं. पण ही जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही कायम 3 महिने घ्याच. मिनिमम 3 महिने घ्या, मॅक्झिमम तुम्ही 6 महिने घ्या हे औषध. एकदम लाईफ टाईम तुम्ही अगदी रोगमुक्त व्हाल. बस आता सांगेन ना. हां, असं सांगायचं सगळ्यांना. त्यांना मी सांगेन ना. आमच्या वडिलांना खूप मोठा प्रॉब्लेम होता, त्यांना ब्रेन अटॅक आला होता. तो तोंडातून सलाइवा त्यांच्या येत होती, बोलणं बंद झालं होतं त्यांचं. आता सगळ्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज जीभच बोलता नाही आली. जीभ तो बोलता आलेला, येत जिभेवर नव्हतं. गेलेला, बाकी शरीर चांगलं होतं, फक्त जिभेवर. आता ते 3 वेळा ते पडले, पावसातून 2 वेळा पडले, आता काल पडले सांगलीमध्ये हॉस्पिटलला पडले. तर आणि परत त्याच्यानंतर त्यांना शिवरिंग झालं 4-5 गेल्या महिन्यात. हां, तर शिवरिंग झाल्यावर त्यांना गोळी दिली त्यांची आणि ते जेवू घातलं त्यांना भातवर. आणि त्याच्यानंतर आर्थो प्लस पावडर आणि हे सायरप पहिलं दिलं त्यांना आणि त्यांना मग लगेचच उठले. अरे वा पावडर, अरे वा, ह्याचं नाव आर्थो प्लस पावडर. सॉरी, मी जरा बोलायला हे झालं. आर्थो प्लस पावडरचं नाव आहे अरे वा आणि नावाप्रमाणेच आहे ते अरे वा. तर ते मी माझ्या वडिलांना औषध हे मेडिसिन दिलं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना ते हाफ ऑफ डोस होता का आणि नंतर 4थ्या दिवशी फुल डोस दिला. 10 ml हे आणि हे एक पाऊच हा असा कंप्लीट दिला आणि आतापर्यंत ते सुरूच आहे. आणि ते काल पडले ते पाठीमागे, पण सूज वगैरे काय आली नाही. का आली नाही तर हे अरेवा प्रोडक्ट आम्ही घेतोय आणि आम्ही लाईफ टाईम हे प्रोडक्ट घेणार आहोत. असं अरेवाचा आम्ही किती धन्यवाद मानू तेवढं फार कमी आहे. आणि सर ॲक्च्युली खूप गॉडच आहेत म्हणायचं की एवढं सर्च करून हे प्रोडक्टचं त्यांनी म्हणतात नाही का जन्म दिला या प्रोडक्टला. खूप धन्य आहे, खूप धन्यवाद देते मी सरांना, मॅडमना आमच्याकडे धन्यवाद. आणि खूप पुढच्या व्हायच्यासाठी वाटचालीसाठी आणि आर्थो प्लस पावडरसाठी खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा देते आणि इथंच आम्ही थांबतो.